नई जिंदगी परिसरातील देसाई नगर इथं ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला। नई जिंदगी परिसरातील देसाई नगरातील थोबडे यांच्या जागेत प्लॉटिंग सुरू आहे। तिथं ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 8 फूट खोल खड्डे केले आहेत। त्यात बुडून 9 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। त्याला 3 दिवस झाले, तरीही महापालिका प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं कार्यवाही केलेली नाही। साधी नोटीसही बजावली नाही। प्लॉटिंगच्या ठिकाणी खड्ड्यांच्या रांगा असून त्याच्या आजूबाजूला कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा अडथळे केलेले नाहीत। यात पावसाचं पाणी साचून तळ झालं असून खड्डे असल्याचं लक्षात येत नाही। तिथंच 9 वर्षांचा आहिल शेख बुडून मरण पावला। गुरुवारी ही घटना उघडकीस आली। तो बुधवारी बेपत्ता झाल्याची फिर्याद आईनं पोलिसात दिली होती। देसाई नगरात राहणाऱ्या शेख यांच्या घरामागच्या परिसरात खड्डे खणून ड्रेनेजचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। पावसाचं पाणी यामध्ये साचलं आहे। ही घटना घडल्यानंतर महापालिकेनं हे खड्डे कोण खोदले, का खोदले, खोदून असेच का ठेवले, ते बुजवले का नाहीत याविषयी नोटीस देऊन विचारणा केली नाही। पोलिसांच्याही गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली झाल्या नाहीत। खड्डे किंवा ड्रेनेज लाईनच्या कामाशी महापालिकेचा काहीही संबंध नसतो। मात्र हे कोण केलं याविषयी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका ड्रेनेज विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली।